नाणेफेकीचा कोल आपल्या बाजूला घेत मैदान स्वीकारण्याचा निर्णय झाला। मैदान चॉईस ज्याला म्हणतो, मैदान निवड जी झाली ती या जयशंभू कसबा संघाकडून, आणि त्यामुळे या चालू सामन्यामध्ये सलामीची पहिली चढाई करण्याचा बहुमान कोणाला जाणार आहे तर तो शिवदुर्ग गोटलवाडी संघाला। पहिलं आक्रमण, पहिली सलामीची चढाई जी आपल्याला पाहायला मिळणार आहे ती शिवदुर्ग गोटलवाडी संघाची। आक्रमणाला सुरुवात झालेली आपण पाहतोय स्वतःच्या राईट कॉर्नरच्या दिशेनं, आणि तितकंच सजग क्षेत्ररक्षण सजवलं गेलेलं आपल्याला पाहायला मिळतंय ते जयशंभू कसबा संघाकडून। सलामीची चढाई आहे त्यामुळे अतिशय सावध चढाई करायची, तितकीच कमालीची करायची, थोडंसं समोरचं क्षेत्ररक्षण आजमावायचं हा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो तो शिवदुर्ग गोटलवाडी संघाकडून। आक्रमण करण्याकरता दुर्गेश पाटेकर चढाई घेऊन येते। पहिली चढाई जयशंभू कसबा संघाकडून प्रतिस्पर्धी संघाच्या प्रांगणामध्ये ज्यानं 10 नंबर जर्सी परिधान केली असा दुर्गेश पाटेकर आक्रमण करण्याकरता सज्ज झालेला पाहायला मिळतोय। 2-1-2-2चं क्षेत्र आखलं गेलेलं असताना दुर्गेश पाटेकर निदान रेषा व्हॅलिड करत असताना स्वतःची चढाई सिद्ध करण्याचा प्रयत्न निश्चित असणार आहे तो दुर्गेश पाटील। निदान रेषेच्या आसपासचा खेळ करून पुन्हा एकदा मध्य रेषेवरून आपल्या प्रांगणात सुखरूप परततोय। प्रत्युत्तर दाखल आक्रमण होत आहे शिवदुर्ग गोटलवाडी संघाकडून, ज्यानं 7 नंबर जर्सी परिधान केले असा चढाईपट्टू आक्रमण करतोय। निदान रेषा व्हॅलिड करत असताना स्वतःच्या राईट कॉर्नरच्या दिशेने आणि प्रतिस्पर्धी संघाच्या लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो। पुन्हा एकदा थोडासा स्थिरावतोय आणि मध्य रेषेवरून पुन्हा एकदा आपल्या प्रांगणाच्या दिशेने सुखरूप परततोय। प्रत्युत्तर दाखल आक्रमण आहे। 5 नंबर जर्सी परिधान केला चढाईपट्टू आक्रमण करतोय, ज्यानं पहिल्या फेरीमध्ये खेळत असताना एक दमदार स्वरूपाच्या चढाई केल्या होत्या, आपल्या संघाला मजबूत स्थितीत नेण्यामध्ये ज्याचा महत्वपूर्ण वाटा होता असा हा चढाईपट्टू आक्रमण करतोय। निदान रेषा व्हॅलिड करत असताना स्वतःच्या लेफ्ट कॉर्नर दिशेने पुन्हा एकदा राईट कॉर्नरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय। संपूर्ण क्षेत्ररक्षण या क्षेत्रशः हलतट होत असतानाच माघारी परततो आणि प्रत्युत्तर दाखल आक्रमण होतंय। थर्ड राईट डू ऑर डाय तिसरी चढाई। 2 चढाई ज्या वेळेला शिवदुर्ग गोटलवाडी संघाच्या अनप्रोडक्टिव्ह झाल्या त्यावेळी तिसरी चढाई प्रोडक्टिव्ह करण्याचा प्रयत्न निश्चित असणार आहे तो शिवदुर्ग गोटलवाडी संघाकडून। तिसरी चढाई असल्या कारणानं या ठिकाणी मात्र थोडंसं आता पाहूया सुंदर या ठिकाणी आपल्याला पकड अशी झालेली पाहायला मिळते, आणि त्यामुळे निश्चित या ठिकाणी पहिलं गुणांकन कोणाला प्राप्त होत आहे ते जयशंभू कसबा संघाला। पुन्हा एकदा थर्ड रेट डू ऑर डाय स्वरूपाची चढाई आपल्याला पाहायला मिळते जयशंभू कसबा संघाकडून, आणि आता मात्र निश्चित या ठिकाणी एकतर खोरवरचं आक्रमण करावं लागणार आहे ते या चढाईपट्टूला, कारण डू ऑर डाय स्वरूपाची जेव्हा चढाई असते तेव्हा एखादा गुण प्राप्त करायचा किंवा एखादा गुण बहाल करायचा अशा स्वरूपाची चढाई असताना या ठिकाणी निश्चित टोटच्या स्वरूपात गुण प्राप्त होतोय तो जयशंभू कसबा संघाला। पुन्हा एकदा एका धक्क्याला सामोरं जावं लागतंय शिवदुर्ग गोटलवाडी संघाला। समोरून जो मोबाईलचा फ्लॅशलाईट ऑन आहे तो कृपया बंद ठेवा। आक्रमण होतोय निदान रेषा आणि निदान रेषेच्या आसपासचा खेळ करत असतानाच क्षेत्ररक्षण करत असताना थोडासा, आणि या ठिकाणी पुन्हा एकदा निदान रेषा व्हॅलिड करून आपल्या प्रांगणाच्या दिशेने सुखरूप परततोय। प्रत्युत्तर दाखल आक्रमण दुर्गेश पाटेकर आक्रमण करण्याकरता सज्ज होत असतानाच या ठिकाणी दुर्गेश पाटेकरनं परिपूर्ण जाणीव आहे की थोड्या गुणाची आपल्याकडे आघाडी आहे, फक्त केवळ 2 गुणाची आघाडी हाताशी घेऊन आपण खेळत असताना खऱ्या अर्थानं ज्या वेळेला शिवदुर्ग गोटलवाडी संघासमवेत खेळायचं आहे त्यावेळेला पूर्वार्धामध्ये एक मजबूत स्वरूपाची आघाडी हाताशी घेणं गरजेचं आहे, मात्र तितकाच संयम देखील राखणं गरजेचं आहे, कारण ज्या वेळेला आपण प्रतिस्पर्धी संघासमवेत लढत येत असतो त्यावेळेला आपल्या प्रांगणातील स्थिती हे प्रत्येक खेळाडूला माहित असणं फार गरजेचं असतं, किंबहुना यावर कंट्रोल करण्याचं काम कोण करतं तर संघाचा व्यवस्थापक करत असतो। त्यामुळे व्यवस्थापकाला याची परिपूर्ण जाणीव असते की आपला संघ प्रतिस्पर्धी संघाबरोबर खेळत असताना आपल्या संघाची स्थिती काय, विरोधी संघाच्या प्रांगणातील स्थिती काय, त्यामुळे निश्चित या ठिकाणी मैदानावरती खेळत असताना खरी महत्वपूर्ण भूमिका कोणाची असते तर ती व्यवस्थापकाची असते। आक्रमणाचे पुन्हा एकदा 2-1-2चं क्षेत्र करत असतानाच आक्रमण होतोय, ज्यानं 5 नंबर जर्सी परिधान केली असा चढाईपट्टू आक्रमण करतोय। स्वतःच्या राईट कॉर्नरच्या दिशेने आक्रमण करत असताना प्रतिस्पर्धी संघाच्या लेफ्ट कॉर्नरच्या आक्रमण, आणि या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा सुंदर कॅच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते, छान पकडीचा नमुना पाहायला मिळतोय, आणि या चढाईपट्टूला जेरबंद केलं जाते। थोडंसं ज्यावेळेस लक्ष विचलित झालं थर्ड राईट डू ऑर डाय तिसरी चढाई आहे, आणि तिसरी चढाई असतानाच या ठिकाणी 16 नंबरची जर्सी परिधान केला चढाईपट्टू आक्रमण करतोय। 2 चढाई ज्या वेळेला शिवदुर्ग गोटलवाडी संघाच्या अनप्रोडक्टिव्ह झाल्या त्यावेळेला तिसरी चढाई प्रोडक्टिव्ह करण्याचा प्रयत्न निश्चित असतानाच या ठिकाणी पाहूया
सुंदर प्रयत्न आपल्याला पाहायला मिळते, सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते जयशंभू कसबा संघातून. पूर्ण ताकद पणाला लावली जाते, पूर्ण टेक्निक पणाला लावलं जाते आणि त्याचा निश्चित अचूक असा फायदा होतोय तो जयशंभू कसबा संघाला. पुन्हा एकदा शिवदुर्ग घोटलवाडी संघाला एका गुणाने बॅकफुटवर जावं लागतंय आणि त्यामुळे निश्चित हा थोडासा आनंद जयशंभू कसबा संघाच्या खेळाडूंच्या प्रत्येक खेळात पुन्हा एकदा रने हँडच्या स्वरूपात कॉर्नर टिकला जातो. जशाच तसं उत्तर दिलं जातं. मित्रांनो, कबड्डी म्हटलं की हल्ले प्रतिहल्ले, आक्रमण प्रतिआक्रमण अशा संयोगातून सजलेला हा खेळ आहे. एकानं हल्ला चढवायचा, दुसऱ्यानं प्रतिहल्ला करायचा, एकानं उत्तर द्यायचं तर दुसऱ्यानं प्रतिउत्तर द्यायचं, अशा स्वरूपाचा खेळ, एक मर्दानी खेळ ज्याला आपण म्हणतो तो मर्दानी खेळ आपल्याला निश्चित पाहायला मिळतोय. या ठिकाणी पुन्हा एकदा जोरकस असं आक्रमण आपल्याला पाहायला मिळतंय जयशंभू कसबाच्या प्रांगणामध्ये, ज्यानं 4 नंबरची जर्सी परिधान केली. असा चढाईपटू आक्रमण करून टो टच करण्याचा वारंवार प्रयत्न करत असताना या ठिकाणी 2 नंबर क्षेत्ररक्षकाला लक्ष केले जाते, मात्र चढाई असफल होते. दुर्गेश पाटीकर आक्रमण करण्याकरता सज्ज होतो. 4 क्षेत्ररक्षक मैदानात असताना निश्चित या ठिकाणी अंतरावरचं विभागलं गेलेलं क्षेत्ररक्षण आहे आणि ह्या क्षेत्ररक्षण जर का भेदायचं असेल, त्याची कोटी फोडायची असेल तर तितका सरबेज आणि माहीर चढाईपट्टू असावा लागतो. मात्र दुर्गेश या ठिकाणी थोडीशी दमछाक झाली दुर्गेशची पाहायला मिळते, कारण विभागलं गेलेलं क्षेत्ररक्षण आहे आणि गुणांची आघाडी हाताशी असताना आपण मात्र कोणता घोटाळा मैदानावरती करायचा नाही याची जाणीव परिपूर्ण असताना पुन्हा एकदा आक्रमण होते शिवदुर्ग घोटलवाडी संघाकडून. हलकासा कडाक्ष समोरच्या क्षेत्ररक्षणावर टाकून पुन्हा एकदा एक पाऊल पुढे एक पाऊल मागे अशा स्वरूपाची चढ, एक वेगळं टेक्निक अवलंबून स्वतःच्या राईट कॉर्नरच्या दिशेने या ठिकाणी विधान रेषेच्या आसपासचा खेळ करत स्वतःभोवती गिरकी घेत घेतली चढाई होती. ही मात्र चूक आहे. मैदानावरची सुसाईड ज्याला आपण म्हणतो, आवश्यकता नसताना पकड करण्याचा प्रयत्न केला गेला. मैदानावरती भान राखून खेळणं गरजेचं आहे. बेभान होऊन खेळाडू ज्यावेळेला खेळतात त्यावेळेला निश्चित थोडासा तोल ढाळला जातो, कॉम्बिनेशन ढासळतं आणि अशा वेळेला संघाची एक एक वीट ढासळायला सुरुवात होते. याचा फायदा होतो तो प्रतिस्पर्धी संघाला. आक्रमण होते पुन्हा एकदा, ज्यानं 5 नंबर जर्सी परिधान केले असं चढाईपट्टू आक्रमण करतोय आणि याच वेळेला निश्चित थोडंसं का होईना पण त्याचा फायदा होतोय तो समोरच्या. या ठिकाणी पुन्हा एकदा एक सिंगल पॉईंट प्राप्त होतोय. चढाईपट्टूचा या ठिकाणी राखीव क्षेत्राला पाय लागला जातो आणि त्यामुळे निश्चित त्याचा फायदा होतोय तो समोरच्या असणाऱ्या जयशंभू कसबा संघाला. आक्रमण होते पुन्हा एकदा जयशंभू कसबा संघाच्या प्रांगणामध्ये, पाहूया आणि या ठिकाणी पुन्हा एकदा सिंगल पॉईंट प्राप्त होतो. आक्रमण होते पुन्हा एकदा 5 नंबर जर्सी परिधान केला चढाईपट्टू आक्रमण करतोय. 5 क्षेत्ररक्षक मैदानात 2ची कोणती संधी मिळणार नाहीये आणि अशा वेळेला जयशंभू कसबा संघाकडून आक्रमण होत असताना सिंगल पॉईंट पुन्हा एकदा आणि पूर्वार्ध घोषित केला जातोय. गुणांक स्थिती अशी आहे, जयशंभू कसबा 5 गुण आणि शिवदुर्ग घोटलवाडी संघ 4 गुण. केवळ 1 गुणाची नाममात्र आघाडी आहे. 1 गुणाची आघाडी हाताशी घेऊन खेळण्याचा प्रयत्न दुर्गेश पाटेकरचा आपल्याला पाहायला मिळतोय. केवळ 1 गुणाची नाममात्र आघाडी आहे आणि 1 गुणाची नाममात्र आघाडी कायम टिकवायची, समोरच्या संघावरती थोडासा दबाव टाकायचा आणि पुन्हा एकदा आपल्या संघाला हळूहळू उभारी देत संघाची स्थिती दुसऱ्या सत्रामध्ये मजबूत करायची आणि पुढील फेरीमध्ये प्रवेश करतो व्हायचं असे प्रयत्न असा असणार. निश्चित उभय संघांचे पुन्हा एकदा प्रत्युत्तर दाखल आक्रमण शिवदुर्ग घोटलवाडी संघाकडून, ज्यानं 21 नंबर जर्सी परिधान केले. 2-1-2चं क्षेत्ररक्षण, डबल 2 सिंगल 1चं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय आणि या ठिकाणी स्वतःभोवती गिरकी घेत घेतली चढाई होती. हे चूक आहे. आवश्यकता नसताना फाजील आत्मविश्वास आपल्याला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा जयशंभू कसबा संघाकडून. जयशंभू कसबा संघानं या चुका टाळणं फार गरजेचं आहे आणि अशा स्वरूपाच्या चुका जर मैदानावरती होत राहिल्या तर त्याचा निश्चित फायदा कोणाला होणार आहे तर तो शिवदुर्ग घोटलवाडी संघाला. बारीक बारीक चुका हे दुर्लक्षित करून चालणार नाहीयेत आणि जर का या चुकांची पुनरावृत्ती मैदानावरती झाली तर मात्र या स्पर्धेतलं आव्हान निश्चित संपुष्टात येणार आहे ते जयशंभू कसबा संघाचे. 7 नंबर जर्सी परिधान केला चढाईपट्टू आक्रमण करतोय पुन्हा एकदा आणि 4 क्षेत्ररक्षक मैदानात आहेत. खेळी मात्र निराग रेषेच्या बाहेर मध्य रेषेच्या आसपासची खेळी करून प्रांगणात परततोय. प्रत्युत्तर दाखल आक्रमण होत आहे. थर्ड रेट डू ऑर डाय, तिसरी चढाई आहे. प्रो कबड्डीच्या माध्यमातून अस्तित्वात आलेली तिसरी चढाई. एकतर या चढाईमध्ये गुण प्राप्त करायचा अथवा विरोधी संघाला गुण बहाल करायचा अशा स्वरूपाची चढाई असतानाच या ठिकाणी आक्रमण करतोय जयशंभू कसबा संघाकडून, ज्यानं 3 नंबर जर्सी परिधान केली असा चढाईपट्टू आक्रमण करतोय. स्वतःच्या लेफ्ट कॉर्नरच्या दिशेनं आक्रमण करत असताना टो टच करण्याचा देखील प्रयत्न करत असताना पाहूया
2+1 3 पॉइंट जयशंभू कसबा. बोनसच्या स्वरूपात 1 गुण आणि 2 डिफेंडर बाजू, त्यामुळे 3 गुणाची भर पडते ती जयशंभू कसबा संघामध्ये. आक्रमण होत आहे. 16 नंबर जर्सी परिधान केला चढाईपट्टू आक्रमण करतोय. 222चा सदस्य सुंदर क्षेत्ररक्षण सजवलं गेलेला असताना 16 नंबर जर्सी परिधान केला चढाईपट्टू आक्रमण करत असतानाच या ठिकाणी पुन्हा एकदा हलकीशी गाठ मागितली जाते, मात्र थोडासा स्थिरावतोय. मध्य रेषेकडे कसा कटाक्ष टाकताना पाहायला मिळतोय आणि आपल्या प्रांगणाच्या दिशेने सुखरूप परततोय. प्रत्युत्तर दखल आक्रमण होतंय जयशंभू कसबा संघाकडून. 2-2 सिंगल 1च्या क्षेत्ररक्षणाला सामोरं जात असताना स्वतःच्या राईट कॉर्नरच्या दिशेनं आणि प्रतिस्पर्धी संघाच्या लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने आक्रमण आहे. पुन्हा एकदा खोलवरचं आक्रमण करण्याचा प्रयत्न असणार आहे. निश्चित या ठिकाणी बोनस मात्र मिळणार नाही, कारण ज्या वेळेला 5 आणि 5 पेक्षा कमी खेळाडू मैदानावरती असतात त्यावेळी कोणती बोनसची संधी मात्र मिळत नसते. अशा वेळेला थोडासा स्थिरावतो, मध्य रेषेकडे अंदाज घेतोय आणि आपल्या प्रांगणाच्या दिशेनं सुखरूप परततोय. प्रत्युत्तर दाखल आक्रमण होते. उत्तरार्धाचा खेळ आहे. थर्ड रेट डू ऑर डाय, तिसरी चढाई आहे. 2 चढाया ज्या वेळेला अनप्रोडक्टिव्ह झाल्या शिवदुर्ग गोटलवाडी संघाच्या, त्यावेळेस तिसरी चढाई प्रोडक्टिव्ह करण्याचा प्रयत्न 21 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपट्टू आक्रमण करतोय आणि तितकंच मजबूत भक्कम असं क्षेत्ररक्षण लावलं गेलंय ते जयशंभू कसबा संघाकडून. मी सुरुवातीला सांगितलं होतं की मजबूत क्षेत्ररक्षण आहे आणि त्यामुळे त्याचा निश्चित फायदा होतोय तो जयशंभू कसबा संघाला. छान टॅरिस्ट कोणी दाखवलं होतं तर ते दुर्गेश पाटेकरनं. इतर क्षेत्ररक्षकांची देखील तितकीच साथ लाभली, त्यामुळे निश्चित या ठिकाणी चेन सिस्टीमचा जो फायदा झाला तो जयशंभू कसबा संघाला. आक्रमण होतंय जयशंभू कसबा संघाकडून. 4 नंबर डिफेंडर मैदानात असताना या ठिकाणी पुन्हा एकदा हात फैलावत केलेली चढाई पण पाहायला मिळतोय आणि रनिंग हँडटचचा प्रयत्न हा देखील आपल्याला पाहायला मिळतोय तो या चढाईपट्टूकडून. थोडासा हलकासा कटाक्ष टाकत असताना या ठिकाणी थोडासा स्थिरावतोय आणि याच वेळेला आपल्या प्रांगणाच्या दिशेनं सुखरूप परतत असताना सुटीत काळ घेतला जातोय जयशंभू कसबा संघाकडून आणि यावेळेला मात्र प्रतीक पाटेकर चढाईपट्टू आक्रमण करतोय. आखो आखो का इशारा दिला जातोय. चालू सामन्याची शेवटची 3 मिनिटं. गुणांक स्थिती अशी आहे 9-5, 5-9 अशी गुणांक स्थिती आहे. दुर्गेश पाटेकर आक्रमण करण्याकरता दुर्गेश पाटेकरनं आता मात्र संयमाने खेळणं फार गरजेचं आहे, कारण 4 गुणाची आघाडी आताशी असतानाच या ठिकाणी दुर्गेश पाटेकर आक्रमण करतोय. खोलवरचं आक्रमण करण्याचा दुर्गेशचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. या मला पकडा अशा स्वरूपाचं आव्हान करत असताना टो टच करण्याचा देखील प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो तो दुर्गेश पाटेकरचा आणि या ठिकाणी दुर्गेश पाटेकरला धक्का तंत्र दिलं जातं आणि त्यामुळं एका गुणाची भर पडते ती शिवदुर्ग गोटलवाडी संघामध्ये. पुन्हा एकदा आक्रमण होत आहे. जयशंभू कसबा संघाकडून एक धक्का तंत्र अवलंबलं गेलं आणि त्याचा फटका या ठिकाणी प्रेक्षकांना पण थोडासा बसलेला पाहायला मिळतोय आणि त्यामुळं आक्रमण होतं. पुन्हा एकदा ज्यानं 5 नंबर जर्सी परिधान केले 2-1-2चं क्षेत्र आखलं गेलंय. रनिंग हँडटचच्या स्वरूपात या ठिकाणी सिंगल पॉइंट पाहायला मिळतोय तो जयशंभू कसबा संघाकरता. चालू सामन्याची शेवटची 2 मिनिटं आणि थर्ड रेड आहे. 2 स्वरूपात चढाई चालू सामन्याची शेवटची 2 मिनिटं आहेत. 1 नंबरची जर्सी परिधान केला चढाईपट्टू आक्रमण करत असतानाच हात फैलावत केलेली चढाई कोणत्या स्वरूपात एखादा गुण प्राप्त करावा लागणार आहे तो या चढाईपट्टूला नाहीतर सिटिंग बॉक्सचा रस्ता धरावा लागणार आहे. अशाच वेळेला याची जाणीव परिपूर्ण झालेली असतानाच पुन्हा एकदा खोलवरचं आक्रमण पाहायला नसतं. या ठिकाणी मात्र सुंदर कॅच झालेली पाहायला मिळते, सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि या चढाईपट्टूला आपल्या कवेत घेत असतानाच या ठिकाणी एका गुणाची पुन्हा एकदा भर पडते ती जयशंभू कसबा संघामध्ये. दमदार स्वरूपाचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय तो जयशंभू कसबा संघाकडून. आकर्षक चढाया रोमर्षक पकडींचं प्रदर्शन मैदानावरती या चालू सामन्यामध्ये कोणाचं पाहायला मिळतंय तर ते जयशंभू कसबा संघाचं. त्यामुळे जयशंभू कसबा संघाच्या अशा पल्लवीत झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात, कारण थोड्याच वेळात जयशंभू कसबा संघ हा पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करता होण्याच्या दृष्टिकोनातून मैदानावरती खेळ करत असताना त्याचा आनंद हा द्विगुणित झालेला निश्चित पाहायला मिळतो. त्यामुळे पुन्हा एकदा आक्रमण होत आहे शिवदुर्ग गोटलवाडी संघाकडून. चालू सामन्याचं शेवटचं 1 मिनिट. सामना काही सेकंदाचा बाकी आहे आणि काही सेकंदाचा सामना बाकी असताना पुन्हा एकदा चूक होते दुर्गेश पाटेकर कडून. काही सेकंदाचा सामना शिल्लक आहे आणि काही सेकंदाचा सामना शिल्लक असताना या ठिकाणी आक्रमण होतंय. पाहूया सिंगल पॉइंट
आक्रमण होतोय पुन्हा एकदा शिवदुर्ग घोटलवाडी संघाकडून. सामना काही सेकंदाचा शिल्लक आहे आणि काही सेकंदाचा सामना शिल्लक असताना निश्चित या ठिकाणी पराभवाचे ढग सरकलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते शिवदुर्ग घोटलवाडी संघाकडून सुंदर क्षेत्ररक्षण केलं गेलं. पुन्हा एकदा एका गुणाची भर पडते ती जय शंभू कसबा संघामध्ये. प्रत्युत्तर दाखल आक्रमण होते. 2 क्षेत्ररक्षक मैदानात आहेत शिवदुर्ग घोटलवाडी संघाचे आणि 2 क्षेत्ररक्षक मैदानात असतानाच या ठिकाणी जय शंभू कसबा संघाचं आक्रमण आहे. सामना काही सेकंदाचा बाकी आहे. थोड्याच वेळात सामना संपल्याची देखील पंचमंडळी उद्घोषणा करतील. काही क्षणांचा सामना बाकी आहे आणि अशा वेळेला जय शंभू कसबा संघ पुरता आघाडीवर आहे आणि या ठिकाणी 6 गुणानं जय शंभू कसबा संघ विजय होतोय आणि पुढील फेरीमध्ये खेळण्याकरता प्रवेश करता येतोय.